नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. माननीय हरिश्चंद्र भोये यांचे जाहीर वक्तव्य. विक्रमगड विधानसभा महायुतीच जिंकणार. विक्रमगड विधानसभेत येणाऱ्या काळात महायुतीचा भगवा फडकणार असल्याचे माननीय हरिश्चंद्र भोये यांनी सांगितले. मोखाडा शहरात श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आले असता आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना महायुती लोकसभाप्रमाणेच विक्रमगड विधानसभा जिंकणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भाजपा अनुसूचित जमात मोर्चा श्री हरिश्चंद्र भोये यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी महायुतीने कंबर कसलेली आहे अशी माहिती दिली. येणाऱ्या विधानसभेत आपली मुख्य भूमिका काय असणार असे विचारले असता पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून एकनिष्ठेने काम करू असे उत्तर माननीय हरिश्चंद्र भोये यांनी दिले. सोबत जिल्हा संयोजक आध्यात्मिक आघाडी भाजपा श्री जयराम निसाळ, नगरसेवक प्रतीक पाघारे, नगरसेवक जनार्दन गभाले, भाजपा युवा मोर्चा पालघर जिल्हा सचिव दिशांत पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नरेंद्र चौधरी, भाजपा शहर अध्यक्ष गणेश पाटील, अक्षय निसाळ, हरिश्चंद्र जाधव, ओमकार पाटील, भरत नडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी मोखाडा तालुका मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट. गणपतीला ऐक्याचं प्रतीक म्हणून मानले जाते, तर त्याच्याबद्दल जनतेला काय आपण सांगणार का? गणपती बाबतीत सगळ्यांनाच माहिती आहे. आज गावोगाव या ठिकाणी मंडळ गणपतीचं दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात आणि गणपती हा प्रथम हे आहे, तो विघ्नहर्ता आहे आणि आपलं कौटुंबिक जीवन किंवा आपलं गाव हे निर्विघ्नपणे पार पाडावं आणि याच्यासाठी ही मंडळं किंवा हे भाविक या ठिकाणी दर्शन घेतात. साहेब, शांततेत सगळं कार्यक्रम पार पडावं म्हणून आपण काय पुरांना मार्गदर्शन कराल का? हे जे सार्वजनिक कार्यक्रम असतात हे कार्यक्रम आवश्यक आहे. याच्यामध्ये शिस्त पाहिजे. एक समाजासाठी एक चांगला आदर्श असं हे आहे आणि म्हणून याच्यामध्ये विघ्न येणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेऊन हे जे कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम हे व्यवस्थित सगळ्यांनी आपण चुकणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली तर कुठल्याही प्रकारचं वाद या ठिकाणी होणार नाही आणि निर्विघ्नपणे हे काम व्यवस्थित पार पडेल. साहेब, पुढील येणाऱ्या निवडणुकीत आपलं काय सहकार्य असेल किंवा आपली काय रणनीती असेल, आपण काय सांगणार का? येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचं या ठिकाणी उमेदवार असतील, निवडणूक लढणार आहे आणि त्यानिमित्ताने पक्ष जो आदेश देईल, जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू. साहेब, आपली नेमकी काय भूमिका असेल ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला कळवू इच्छिता का? भूमिका म्हणजे पक्षाने दिलेला आदेश पार पाडणार, काम करणार आणि इथला महायुतीचा उमेदवार निवडून येईल आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन होण्यासाठी इथला 100% आम्ही आमदार महायुतीचे निवडून